ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। अखंड सौभाग्याच्या मंगलकामनेसाठी वलांडीत वटपौर्णिमा उत्साहात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाची विधिवत केली पूजा। धार्मिक वातावरणात वटसावित्रीचे व्रत संपन्न। देवणी तालुक्यातील वलांडी येथे वटपौर्णिमेचा पवित्र सण सोमवारी महिलांनी अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला। अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे आरोग्य, सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभावे या मंगल कामनेसाठी सुवासिनींनी वडाच्या वृक्षाची विधिवत पूजा करून वटसावित्रीचे व्रत श्रद्धेने पाळले। सकाळपासूनच महावितरण कार्यालयाच्या प्रांगणातील वडाच्या वृक्षाजवळ महिलांची मोठी गर्दी उसळली होती। आकर्षक पारंपरिक साड्या, नऊवारी परिधान, नथ, हिरव्या बांगड्या, फुलांचे गजरे आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेल्या महिलांनी पूजेसाठी उपस्थित राहत परिसर भक्तिमय वातावरणाने नटून गेला। पूजा विधीनंतर महिलांनी वडाच्या वृक्षाभोवती पवित्र दोरा गुंडाळून श्रद्धेने प्रदक्षिणा घातल्या। त्यानंतर वटसावित्रीची कथा श्रवण करून सावित्रीने आपल्या दृढ निश्चय, पतिव्रतेचे सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेच्या बळावर सत्यवानाचे प्राण परत मिळविल्याच्या प्रेरणादायी प्रसंगाचे स्मरण केले। या परंपरेचे जतन करत महिलांनी एकमेकींची ओटी भरून वटपौर्णिमेच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली। यावेळी परिसरात धार्मिक, सात्विक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। विविध वयोगटातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भारतीय संस्कृतीतील वटपौर्णिमेची समृद्ध परंपरा जपली। नवविवाहित महिलांपासून ज्येष्ठ सुवासिनींपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन हा सण आनंदात साजरा केल्याने सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारशाचे सुंदर दर्शन घडले। वलांडीत वटपौर्णिमा उत्सवाने परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी।